नीट जा रे. जा लवकर. दिसते ना तुम्हाला हाती त्याला काही डोळा कुठे गेला हात ते. हां, अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती ती म्हणजे की मला ना हे माझं अकाउंट आहे ना, म्हणजे माझं यूट्यूबचं हे अकाउंट ते मला बंद करून. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल आणि माझा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही सगळे आनंदी पण असाल. तर मी काय मॉर्निंग रुटीन वगैरे काही शेअर करत नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की आज मॉर्निंग रुटीन शेअर करते, पण तसं काही नाही. कारण माझं शेड्यूल येण्यासारखं चेंज होत असतं नित्यांशमुळं, त्यामुळं मी मॉर्निंग रुटीन वगैरे आताच काही शेअर करत नाही आहे. तर श्रीला स्कूलला जायचं होतं म्हणून त्याच्यासाठी पाणी वगैरे गरम करत होती, कारण आता सकाळी 6 वाजले होते आणि त्याला पण उठवायचं होतं. आणि तुम्ही ऐकत असाल की पाठीमागे बघा नित्यांचा सुद्धा आवाज येतो आहे. म्हणजे माझं जर मी मॉर्निंग रुटीन शेअर केलं तर माझं काहीच खरं नसतं की कधी काय होईल ते, त्यामुळे मी शेअर करत नाही. जेव्हा कधी मी व्यवस्थित माझे ब्लॉग टाकेल तेव्हा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. नित्यांश उठला म्हणून मी त्याला घ्यायला गेले आणि त्याला थोडंसं शांत केलं. निश्रीला सुद्धा उठवलं आणि त्याला अंघोळीला पाणी वगैरे देऊन त्याची अंघोळसुद्धा झाली होती. आणि मी इकडे त्याला टिफिनला नेण्यासाठी थोडासा नाश्ता वगैरे बनवते. आणि त्याला काय असं जास्त काय नको होतं, थोडं नॉर्मल वगैरे, म्हणजे रात्रीचा थोडासा भात उरलेला होता तर मला बोलला की मला तो फ्राय करून देतो, कारण त्याला तो फ्राय करून खायला खूप आवडतो. आणखीन तो इकडे बघा त्याची बॉटल वगैरे भरते, रेडी झाला आहे तो. कधी कधी नित्यांश उठला तर तो स्वतःवर रेडी होतो आणि तो स्कूलला जात असतो, त्यामुळे मला पण काही टेन्शन नसतं. पण तो आज बोलला मला टिफिन पाहिजेलच, म्हणून त्याला टिफिन बनवून देते. श्रीला उठवल्यापासून श्री नुसता माझ्याशी भांडत होता, कारण त्याला स्कूलला जायचं नव्हतं आणि तो बोलत होता की माझी झोप पूर्ण झाली नाही आहे, माझी झोप पूर्ण होऊ दे, मला जायचंच नाही, काही केलं तरी मला जायचंच नाही आज. खूप म्हणजे खूप माझ्याशी भांडला सकाळी. आणि नंतर मी त्याला कसा तरी रेडी केला, रागवली त्याला बोलली मी पुन्हा त्याशी कधीच बोलणार नाही, तो आज स्कूलला नाही गेलास तर. कारण आधीच गणपती बाप्पा आले होते तर त्यामुळे एवढ्या सुट्ट्या वगैरे झाल्या होत्या, कारण त्याला जास्त सुट्ट्या नव्हत्या, लगेच स्कूल त्याची चालू झाली होती. आणि त्याला ट्युशनला पण अजिबात सुट्ट्या नव्हत्या, त्याची ट्युशनसुद्धा चालू होता. पहिले एक दोन दिवस सुट्टी होत्या आणि लास्ट दिवस फक्त सुट्टी होती आणि नंतर त्याचा क्लाससुद्धा चालूच होता. म्हणून मी त्याला बोलली की तू बाबा जा स्कूलला. आणि मग मी तर बघा त्याचा टिफिनसुद्धा रेडी केला आणि त्याला भरून देत आहे टिफिन आता. आणि दुसरीकडे तर नित्यांचं वेगळंच चालू आहे, कारण तो आता रात्रभर झोपतच नाही आहे. थोडा वेळ झोपला, अर्धा तास किंवा 15 मिनटं जरी झोपला ना, लगेच उठणार, लगेच रडायला चालू करणार. मला सारखं त्याला रात्रीचं ना आता घेऊन बसायला लागते. पहिलं जरा व्यवस्थित होता तो, म्हणजे तो रात्रीचा झोपायचा, दिवसाचा एवढं नाही झोपलं मला काय वाटत नव्हतं. पण आता रात्रीचा झोपत नाही, त्यामुळे माझी झोपसुद्धा पूर्ण होत नाही आहे, त्यामुळे माझीसुद्धा चिडचिड होते झोप पूर्ण न झाल्यामुळे. नीट जा रे. जा लवकर. बाय. दरवाजा लाव खालचा. नीट जा रे. बाय. श्रीला स्कूलला पाठवल्याच्यानंतर नित्यांशला झोपवता माझीसुद्धा झोप लागली आणि तोपर्यंत ते सुद्धा आले होते. ते मला वाटते जवळपास 7:30-8 वाजेच्या दरम्यान घरी येतात. आणि आल्याच्यानंतर ना ते सारखे माझ्या मागे लागले होते की आता उठ म्हणून, किती वाजले, खूप उशीर झाला आहे. आणि मला ना रात्री नित्यांशने दमवल्यामुळे मला परत झोपली ना तर मला अजिबात म्हणजे उठण्याची इच्छा नव्हती. आणि ते सारखे मला ना असे टॉर्चर करत होते की उठ 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 म्हणून, सारखे मला असं डिवचत होते. आणि त्यामध्येच ना आमच्या दोघांची परत भांडणं झाली आणि मी त्यामधून कसं तरी उठली आणि अंघोळ वगैरे करून घेतली. माझं सकाळचं जे रुटीन असतं ते मी आवरलं, कारण एकदा
तयार झालं ना की दिवसभर आपण कामात लागलो की आपल्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे सगळ्यात अगोदर मी सगळं माझं उरकून घेते. जे काय माझे केस असतील, पावडर वगैरे असं लावायचे ते सगळे मी लावून घेते आणि नंतरच मी माझं पुढचं आवरते. त्यांना परत सेकंड शिफ्टला जायचं होतं म्हणूनच ते मला उठवत होते आणि हे मला नंतर कळालं. पण बघा ना, सकाळी श्रीशी भांडण आणि नंतर त्यांच्याशी भांडण, म्हणजे माझाच भांडणाचाच दिवस होता बहुतेक. ते आले होते ना, तर त्यांनी ना आंघोळ वगैरे करून त्यांच्यासाठी चहा ठेवला होता आणि माझ्यासाठी सुद्धा ठेवला होता. आम्ही दोघंसुद्धा ब्लॅक टी पितो, पण ब्लॅक टी करताना ते ना चहा पावडर जास्त टाकतात आणि साखर कमी टाकतात. त्यामुळे ना तो कडू होतो चहा आणि मला असा चहा अजिबात आवडत नाही. पण म्हटलं जाऊ द्या, आज त्यांनी केला आहे तर मी पिऊन घेते. आणि मला खूप भूक लागली होती म्हणून थोडीशी घरात भडंग वगैरे होती, मग त्याच्याबरोबर मी आज खाऊन घेते. आणि आज मला जरा जास्तच भूक लागलेली, का माहीत नाही. पण मी ना, माझं एक आहे, ज्या वेळेला माझं कोणाशी भांडण वगैरे होतं ना, तेव्हा मी जेवणावरती अजिबात राग काढत नाही. उलट्या मला ना जास्तच भूक लागते, का काय माहीत नाही. आणि ही गोष्ट ना त्यांनासुद्धा माहिती आहे. आमच्या दोघांचं भांडण झालं ना, मी जास्तच जेवते. चहा वगैरे पिऊन झाला आणि मी असा विचार केला होता की चहा वगैरे पिल्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाक करून घेईल. पण नित्याने झोपला होता तर म्हटलं नको, आधी कपडे धुते आणि ते सुकायला टाकते. तर ते कपडे सुकायला टाकायला मी वरती आली होती आणि मी एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला 2 नवीन तुळशीची रोपं लावायची होती. तरी ही तुळशीची रोपं ना मी इथं लावली आहेत बघा. आमच्या ज्या समोरच्या मावशी आहेत ना, त्यांनी मला ही 2 तुळशीची रोपं दिली होती आणि ना खूप छान आली होती ती. आणि दुसऱ्या झाडांपासून मी जरा ही झाडं ना वेगळी ठेवली होती. आता बरोबर 12 वाजले होते आणि श्रीची स्कूल सुटण्याची वेळ झाली होती, तर ते श्रीला आणायला स्कूलमध्ये गेले होते. तोपर्यंत मी म्हणलं की गरम गरम भाजी आणि भाकरी बनवते, म्हणजे तेव्हा आल्याच्या नंतर आम्ही सगळेच खाऊ. आणि मी नित्याच्यासुद्धा आता भाकरी भरवते, त्यामुळे त्याला मी दुधातून चुरून किंवा मिक्सरला लावून ना भाकरी देत असते. तर म्हटलं त्यालासुद्धा होईल आणि आम्हालासुद्धा होईल. म्हटलं पटपट मग आता भाजी आणि भाकरी करून घेते, म्हणूनच माझी इथे तयारी चालू होती. आणि दुसरीकडे मी दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे मला बाळाला द्यायला बरं होईल म्हणून. तोपर्यंत भाकरी होईपर्यंत गरम होऊन थोडंसं नॉर्मल पण होईल, त्यासाठी मी दूध गरम करायला ठेवलं. आता मी माझंसुद्धा उरकते पटपट. आणि ते सुद्धा आले होते श्रीला घेऊन, आणि त्या दोघांचं काय चाललं होतं बाहेर काय माहिती, माझं काय मी लक्षच दिलं नाही त्यांच्याकडे. म्हटलं चालते चालू होते, तोपर्यंत म्हटलं आपलं भाजी आणि भाकरी रेडी होईल. इथे माझी सगळ्या भाकऱ्या वगैरे झाल्या होत्या बनवून आणि नित्यान उठला होता झोपेतून आणि खूप रडत होता, त्याला भूक लागली होती म्हणून. तर म्हटलं पहिलं त्याचं खायचं बनवून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाकरी घेतली थोडीशी आणि त्याचे असे तुकडे तुकडे केले आणि त्याच्यावरती ना थोडंसं दूध टाकलं, म्हणजे जसं आपल्याला पातळ जाड जसं तुमचं बाळ खात असेल तसं त्याला द्यायचं, म्हणून मी तसं दूध टाकलं त्याच्या अंदाजाने. आणि थोडंसं किंचितचं मीठ टाकलं, म्हणजे थोडासा चव वगैरे येण्यासाठी. आणि ते ना मस्तपैकी मिक्सरला लावून घेतलं, म्हणजे एकदम बारीक होईल. जर तुमचं बाळ जर जास्त घट्ट असं खात असेल तर घट्ट चारू शकता, किंवा मग पातळ असं असेल तर पातळ. आता बघा मी असं घट्टसं करून घेतलं आणि जसं मला पाहिजे तसं मी नंतर दूध टाकून थोडं थोडं पातळ करत असते. आणि आता मी सगळं हे ना बाळाला चारून घेते. तर आता माझी सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत आणि नित्यांश आहे ना, त्याला आंघोळ वगैरे घातली आणि त्याला झोपवलं आहे, तो इकडे आहे. आणखीन आमच्या साहेबांनी बघा, मी सकाळी सगळं इथलं व्यवस्थित केलेलं आणि त्यांनी जाताना आमच्या साहेबांनी, म्हणजे आमच्या पाटील साहेबांनी पुन्हा ते ना सगळं विस्कळून टाकलं, कारण त्यांना इस्त्री करायला चादर बेडशीट पाहिजे होती. ती शोधण्यासाठी त्यांनी हे सगळं अस्ताव्यस्त अंथरुण करून टाकले सगळे. ते तुम्हाला दाखवते, एक मिनिट. हे बघा सगळं विस्कळून ठेवलं. आणि सकाळी ज्या मी कपड्यांच्या घड्या मारल्या होत्या ना, त्यासुद्धा इथे आहे कोपऱ्यात सगळं व्यवस्थित ठेवलेलं मी. परत त्यांनी मला डबल काम लावले इथे, हे बघू शकता तुम्ही इथे. म्हणजे काय करावं ना मला अजिबात कळत नाही. मी कामं असे पटपट आवरायला बघते आणि लोक माझं काम वाढवून जातात, अशी लोक आहेत आमच्या घरातले, माहिती आहे. चला आता जे मला सरळ करायचं सरळ करते. नित्याने झोपला तोपर्यंत ते करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. आता तुम्हाला दिसत असेल बघा, मी सगळं व्यवस्थित इथं लावलेलं आहे, अंथरुणावर ठेवले, त्यावरती कवर वगैरे टाकला इथे. आणि हा बघा हत्ती दिसते ना तुम्हाला, हत्ती. त्याला एक डोळा कुठे गेला, हे बघा हा ते. त्याला टोपी घातली श्रीची. आणि बघा अंथरुण व्यवस्थित ठेवलेली आहेत सगळी. आणि कपडे आहेत ना जी मला कपाडात ठेवायचे आहेत, पण त्यांच्या झोपल्यामुळे सकाळी पण जेव्हा मी घड्या मारली तेव्हा पण तो तिथे झोपलेला. आणि आता दुपार झाले तरी पण तो तिथे त्या जागेवरती तिथे झोपले. आणि हे बघा घड्या मारून ठेवले, तर ह्या फक्त मला कपाडामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत. आणि आज बघा किती छान ऊन पडले बघा, पूर्ण ऊन असं आतमध्ये आले, गेलं परत ऊन गेलं, परत दृष्ट लागली, त्याला दृष्ट लागली. तर ही सगळी कामं माझी आता झालेली आहेत. अजून एक तुम्हाला सांगायचं होतं ते म्हणजे, एक मिनिट.
अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती, ती म्हणजे की मला ना हे माझं अकाउंट आहे ना, म्हणजे माझं यूट्यूबचं हे अकाउंट ते मला बंद करून मला नवीन अकाउंट चालू करायचं होतं. पण काय माहिती नाही की मला ना हे अकाउंटच बंद करू वाटत नाही आहे. सगळे जुने व्हिडिओ आहेत माझे, म्हणजे ज्यावेळी मी 3 वर्षापूर्वी जेव्हा चालू केलेलं आणि लगेच बंद केलं, परत चालू केलं, परत बंद केलं, असं 2 वेळा झालं. आणि त्यामुळे ना व्ह्यूज वगैरे किंवा असं पाहिजे असते सबस्क्राईब वगैरे होत नाही आहेत. पण ना मी बघते थोड्या दिवसापासून की आता ना थोडे सबस्क्राईब वगैरे वाढायला लागलेत माझे. तर मला असं वाटतं की परत असं वाटतं की नको बंद करायला. आणि मी एक अकाउंट चालूसुद्धा करून ठेवलं आहे कधीतरी व्हिडिओ टाकू म्हणून. आणि टाकून एक व्हिडिओचं मी त्यावरती अपलोड केलं. पण मला काय माहिती, मला हे अकाउंट आहे ना माझं जे हे जुनं अकाउंट आहे त्यावरती तर मी हा व्हिडिओ शेअर करणार आहे, ते अकाउंट मला अजिबात बंद करू वाटत नाही. अजून थोडा दिवस मी बघणार आहे हे अकाउंट माझं व्यवस्थित, यूट्यूबचं हे अकाउंट व्यवस्थित चालतं आहे का. जर चाललं तर खरंच, आणि जर नाही चाललं तर मी परत दुसरा अकाउंट चालू करू. आणि ही माझं जे मी दुसरं अकाउंट चालू करेल, जर हे नाही चाललं तर, जर चालू ते जर अकाउंट जर माझं चालू, हे जर अकाउंट माझं व्यवस्थित चाललं तर ते अकाउंट मी परत डिलीट करणार आहे. कारण हे माझं जुनं अकाउंट आहे, मला हेच चालू ठेवायचं होतं पहिल्यापासून. आणि आत्ता पण मला हेच अकाउंट चालू ठेवायचं. तर तुम्हाला मी दाखवते पण की मी कसं अकाउंट ते चालू करून ठेवलं आहे. त्यावरती एकच व्हिडिओ मी टाकला आहे, तो पण माझा ह्याच अकाउंटवरचा जुना व्हिडिओ मी त्या अकाउंटवरती टाकला आहे. तर बघूया कसं होतं या अकाउंटवरचं माझं. जर नाही झालं तर मी लवकरच दुसरं अकाउंट चालू करेल. पण मी बघणार आहे, मी हे करणार नाही आहे, बघणार आहे माझं हे अकाउंट कसं चालतं आहे. 1 वर्षभर ते अजून टाकून बघेल की कसं माझं हे अकाउंट चालतं आहे. तर चला, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि माझ्याशी कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे दुसऱ्यांना पण व्हिडिओ जातील. आणि बस एवढंच. तर चला, मी माझा इथं व्हिडिओ हा एंड करते. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.